अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीम्. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेनामणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तू माईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा बोळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. कला कुसरी काही नेणो, बोलणे बोलतो वचने अभिभाविका अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. म्हणतायत का? म्हणा म्हणा. त्याचा चुकून चालू राहिलाय. हो का? म्हणा म्हणा. ठीक आहे. शिवतनय गजानन शिवतनय गजानन गणनाथ गणपती गणनाथ गणपती. शिवतनय गजानन गल्याची कोटी मुनो, मांगल्याची मुखोदरी. त्यापती तो भूषवी अमुचे मंगल मंदिर. आलाय सर्वांगाशी शेंदूर लागू, सुगंधी सुमने दुर्भावाबू. मोदक नैवेद्याची ताबू, साष्टांगन मोतो देव महा. साष्टांगन मोतो देव महा. शिवतनय गजानन देव महा. शिवतनय गजानन देव महा. आरती आनंदे ओवाळू, शुभ्र सुगंधी कापूर साबू.
भजनानंदे सर्वहि डोलू, प्रसन्न होईल गणपती हा, प्रसन्न होईल गणपती हा, शिवतनय गजानन देव महा, गणनाथ दयानिधी गणपती हा, गणनाथ दयानिधी गणपती हा, शिवतनय गजानन देव महा, शिवतनय गजानन देव महा. धन्यवाद. छान म्हणलं सुमनताई. या वयात तुमचा आवाज इतका गोड आणि छान येतोय. सुंदर. अर्थही छान होता, गीतही छान होतं, भजन. बरं, सगळे मिळून अथर्व शीर्ष म्हणूया का? आज संकष्टी चालेल. आहे. हं. हो, म्हणूया, आता अर्थासह शिकवलंय सगळ्यांना. हो हो, चालेल चालेल. हा. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः, व्यशेम देवहितं यदायुः. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि, अवत्वं माम् अववक्तारम्, अवश्रोतारम्, अवदातारम्, अवधातारम्, अवानुचानम्, अवशिष्यम्, अवपश्चात्तात्, अवपुरस्तात्, अवोत्तरात्तात्, अवदक्षिणात्तात्, अवचोर्ध्वात्तात्, अवाधरात्तात्, सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः, त्वं चत्वारि वाक्पदानि, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मा, त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम्. एतत्तव मनुस्वरूपं. गकारः पूर्वरूपम्, अकारो मध्यमरूपम्, अनुस्वारश्चान्त्यरूपं, बिन्दुरुत्तररूपं, नादसन्धानं, संहितासन्धिः. सैषा गणेशविद्या. गणकऋषिः निःसृतगायत्री छन्दः. गणपतिर्देवता. ॐ गं गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम्. आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम्. एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. सगळ्यांनी म्हणलं असावं. ते हे येतं का कुणाला?
महागणेश पंचरत्न स्तोत्र. येतं मॅडम. हा, मग येत असेल तर बरोबर म्हणूयात ते पण. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी परमेश्वराला म्हटलंय की तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. त्याचप्रमाणे या स्तोत्रात गणेशाचं वर्णन सगुण आणि निर्गुण या दोन्ही स्वरूपात केलं. आणि गणेशानं आनंदानं हातात मोदक घेतला आहे, कपाळी चंद्रकोर आहे, एकदंत आहे. आत्ता सगळं वर्णन आपण पाहिले. उगवणाऱ्या सूर्याप्रमाणे तो तेजस्वी आहे, तो गणांमध्ये श्रेष्ठ आहे, विशाल उदर असणारा आहे, हत्तीचं मुख असणारा आहे, कपाळावरील मदस्राव सोंडेनं निवारण करणारा, असा सगुण रूपात वर्णन केलं आहे. आणि केवळ वेदवाक्यांनीच कळणारा आहे, सूक्ष्माहून सूक्ष्म आहे, परात्पर असं म्हटलं आहे त्याला. तो योगीजनांच्या अंतःकरणात सत्स्वरूपाने निवास करणारा आहे, तो आदितत्व आहे, इत्यादी वर्णनावरून त्याचं निर्गुण रूपही सांगितलेलं आहे. आणि गणेशाचं वर्णन करणारे हे 5 श्लोकातलं फक्त, म्हणजे रत्न, 5 श्लोक म्हणजे 5 रत्न आहेत, रत्न स्वरूपात असल्याचं समजून त्याला पंचरत्न असं शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे, पंचरत्न स्तोत्र. आणि 6व्या श्लोकात नेहमी फळ किंवा त्याची काही सांगतात फलश्रुती ती सांगितलेली आहे. म्हणूया. मुदाकरात् मोदकं विमुक्ती सदा विमुक्ती साधकं कलाधरावतंसकं विलासी लोकरक्षकं अनायकैकदाय नायकं विनाशिते वदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं न तेतरातिभीकरं न बोधितार्कभास्वरं न मत्सुरारिनिर्जरं न ताधिकापदुत्तरं सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं त्वमाश्रये परात्परं निरन्तरं समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यपुञ्जरं दरेतरोदरं वरं वरे भवक्त्र मक्षरं कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतान् नमस्करोमि भास्वरम् अकिञ्चनार्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनं पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगर्वचर्वणं प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणं कपोलदानवारणं भजे पुराणवारणं नितान्तकान्तदन्तकान्तिमन्तकान्तकात्मजम् अचिन्त्यरूपमन्तहीनमन्तराय कृन्तनं हृदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनां तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम् महागणेशपञ्चरत्नमादरेण योन्वहं प्रगायति प्रभातके हृदि स्मरन् गणेश्वरम् अरोगतामदोषतां सुसाहितिं सुपुत्रतां समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोचिरात् मभ्युपैति सोचिरात् अभ्युपैति सोचिरात्. सगळ्या तुम्हाला सिद्धी प्राप्त होतील, पुत्र प्राप्त होईल, अरोगता प्राप्त होईल, अदोषता प्राप्त होईल, सगळ्या गोष्टी सहन करण्याची शक्ती मिळेल. आणि हा जो पहाटेच्या वेळेला किंवा प्रभातकाळी गणेशाला स्मरण करत हे महागणेश पंचरत्न स्तोत्र आदरानं म्हणेल, त्याला सर्व गोष्टी प्राप्त होतील. आपण गणेशाला प्रार्थना करूया की आता आम्हाला भौतिक काहीच नको आहे, आम्हाला फक्त आध्यात्मिक पारमार्थिक जेवढी आमची प्रगती होईल तेवढी होऊ देत. आज म्हटलं आहे संकष्टी आणि सगळे आपण जमतो आहोत, त्या निमित्तानं थोडंसं एकदा पुन्हा मागच्या आठवड्यात आपण म्हणतच होतो अथर्वशीर्ष. तुमच्यामुळे हे नवीन स्तोत्राची ओळख झाली ताई. हो ना. अहो खूप आहेत गणेशाची स्तोत्र. मला अगदी वाटलं होतं छोटंसं काम मिळू शकतो रोज. आता फायदा होईल. हो हो, नाही बरोबर. काय झालं, आपलं सुट्टी दिली गेली ना, नाहीतर आम्ही आठवडाभर खरं पूर्वी काय करायचो, रोज एक स्तोत्र घ्यायचं, म्हणजे त्या निमित्तानं एक नवीन नवीन शिकणं होतं. बघूया आपल्याला जसं जमेल तसं प्रत्येक चतुर्थीला घेतलं तरी एक एक नवीन स्तोत्र होऊन जाईल.
साधे खूप गोड आहे त्याची. हो खूप छान आहेत, खूपच चाली चांगले आहेत. बरं, काल आपण 58वा घेतला होता ना, आणि छान असं ते कोणी म्हणणार आहे का, आज सांगणार आहे का पहिल्या प्रकरणातलं किंवा याच्यातलं? सुमिताताई आहेत? आज दिसत नाही आहेत, त्या तयारीत असतील बहुतेक आजच्या निघायच्या. बरं, आपण कालचा एक छान श्लोक म्हणजे ओवी पाहिलेली होती की समुद्र जसा पूर्णही असतो आणि अपूर्णही असतो. खूप छान असं वर्णन होतं ते. म्हणजे भरण्यास कठीणही असतो आणि पूर्ण भरलेलाही असतो. म्हणलं तर त्याला नद्यांच्या पाण्याची आवश्यकता नसते, पण नद्या आल्या तरी तो त्यांना सामावून घेत असतो. तसा विरुद्ध पाहुणेरू, विरुद्धेया पाहुणेरू असं म्हटलेलं होतं. म्हणजे परस्पर विरोधी सगळी जी विशेषणं आहेत, तर तो विरुद्ध धर्मांचा असा हा परमात्मा किंवा श्री गुरु आपल्या घरी सगळ्यांचा असा परस्पर विरुद्ध गुणांचा म्हणूया किंवा विशेषणांचा पाहुणचार करतो किंवा पाहुणचार त्याच्या ठिकाणी होत असतो. जसा सागर दोन्ही प्रकारचं रूप त्याचं आपल्याला दिसतं किंवा तो पूर्णत्व पण आहे आणि अपूर्णत्व पण आहे. मला वाटतं हे झाले होते ना गिरवाण अनुभव वगैरे, सगळं गिरवाण अमृत अनुभव वगैरे झालं होतं सगळं. फक्त मला असं वाटतं मानसीताईंचं राहिलं होतं का काय म्हणायचं, तेवढं फक्त सांगते. डॉक्टर व्ही कुलकर्णींचं सांगितलं होतं, कारण बहुतेक मानसीताईंचंही सांगितलं होतं, कारण असं वाटतंय मला त्यांची एक वैशिष्ट्य असतात. मॅडम 59 सुरू झालं. नाही, 59 सुरू केला होता, पण 58ची मला 58चं मला ते मानसीताईंचं सांगितलं असं लक्षात येत नाही, म्हणून फक्त तेवढं 59च आज घ्यायचं आहे. घेऊया मग 59. तेजा आता तोही छान आहे. तेजात सुरुवातही केली होती आपण. तेजात माते काही परस्परे निके नाही, परी सूर्याच्या ठाई सूर्याची असे. सगळे ह्यांना ज्ञानदेवांना सूर्य चंद्र निसर्गातले सगळे आविष्कार हे इतके आवडतात की किती वेळा त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं वर्णनही केले आणि त्याच्यातनं काहीतरी तत्त्व सांगितलेलं आहे. पुन्हा बघा, तेज तमाते काही, तेज तमाते काही परस्परे निके नाही, परी सूर्याच्या ठाई सूर्याची असे. सगळे शब्द माहितीतले आहेत, फक्त तम म्हणजे अंधार, तेज म्हणजे तेज माहिती आहे आपल्याला, किंवा प्रकाश, प्रकाश आणि अंधार असा अर्थ घ्यायचा. तेज म्हणजे प्रकाश आणि तम म्हणजे अंधार. तर तेज तमाते काही परस्परे निके नाही. निके म्हणजे चांगलं, परस्परांना ह्या दोन्ही गोष्टी चांगल्याच आहेत. म्हणजे खरं म्हणजे प्रकाश आपण एरवी पाहतो, आता कालचीच गोष्ट झाली की संध्याकाळी लाईट गेले आणि आमचा इन्व्हर्टरही बंद पडला आणि बरोबर जेवायला बसलेले होतो. आपल्याला किती फजिती होते बघा, इतकी उजेडाची प्रकाशाची सवय असते. पूर्वीच्या काळी अंधारातच ते छोटे छोटे दिवे, पण त्या समया किंवा कंदील वगैरे लावून आपण सगळं आयुष्य काढलं त्यावेळेला. पण जसं आता समजायला लागलं तसं तसं प्रकाशाचीच आपल्याला जास्त ओढ असते, अंधार क्षणभरही सहन होत नाही. म्हणून ते परस्परांशी एकमेकांशी त्यांचं निके नाही म्हणजे चांगलं नाही म्हणजे पटतच नाही. जिथे सूर्य प्रकाश आहे, जिथे प्रकाश आहे तिथं अंधार बिलकुल राहत नाही, आणि जिथे अंधार आहे तिथं प्रकाशाचं वावडंच असतं, प्रकाश नसतोच. परी सूर्याच्या ठाई, पण आता सूर्याचं वैशिष्ट्य सांगतात. परी म्हणजे परंतु, सूर्याच्या ठाई म्हणजे सूर्याच्या ठिकाणी. काय आहे? सूर्याची असे. सूर्याच्या अस्तित्वावरच या सगळ्या दोन्ही गोष्टी अवलंबून आहेत. ठाई म्हणजे ठिकाणी. काहींनी ठाई शब्द यला वेलांटी दिलेली आहे, काहींनी ठाई ई इडलिंबाची लिहिलेली आहे. म्हणजे तो किरकोळ फरक आहे, पण असे पाठभेद तिथेही आहेत. आता याचा अन्वय कसा आहे बघा, शब्द काही फारसे अवघड नाही आहेत. तेजा तमाते परस्परे काही निके नाही, तेजा तमाते परस्परे काही निके नाही, परी सूर्याच्या ठाई
सूर्याची असे. तशी जास्तही रचना अवघड नाहीच आहे, सोपी आहे. म्हणजेच काय की प्रकाशाचं आणि काळोखाचं किंवा अंधाराचं परस्पराशी काही जुळत नाही, पटतच नाही. निके नाहीचा अर्थ जरी चांगलं त्यांनी सांगितलं असलं तरी त्यांचं पटत नाही, हेच तिथे जास्त लागू पडतं. परंतु दोन्ही गोष्टी जे आहेत, अंधार आणि सूर्य, या कशावर आहेत अवलंबून? सूर्याच्या ठाई सूर्याची असे. सूर्याच्या ठिकाणी या दोन्ही गोष्टी अवलंबून आहेत, सूर्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहेत. परस्परावर अवलंबून ते एकमेकावर नाही आहेत, पण सूर्यावर मात्र दोन्ही गोष्टी आहेत. त्याचा माझ्या असं लक्षात आलं की उजाडलं, सूर्योदय झाला की लगेच प्रकाश येतो, म्हणजे सूर्यामुळेच येतो आहे प्रकाश. आणि सूर्यास्त झाला की आपल्याला अंधार अनुभवायला मिळतो. आता हल्ली तसा अनुभवायला जास्त मिळत नाही, सगळीकडे उजेडच उजेड, भरपूर प्रकारचे प्रकाश, दिवे सगळ्या प्रकारचे. हल्ली तर किती छान छान अशा दिव्यांची हे असते, योजना केलेली असते, हॉलमधून वेगळे, देवघरात वेगळे, आमटे वेगळे. तर ह्या दोन्ही गोष्टी, तम आणि तेज, हे दोन शब्द लक्षात ठेवूया आपण. तम आणि तेज हे दोन्ही गोष्टी या सूर्यावरच अवलंबून आहे. पण सूर्य काही असा भेदभाव करत नाही की सूर्याला तमाची तशी तमाच नसते. हा शब्द मी काल वापरले की तो कधी तमा बाळगत नाही त्या तमाची, कारण त्याला प्रकाशच माहिती आहे, त्याला अंधार माहितीच नाही आहे. पण आपल्या दृष्टीनं अंधारसुद्धा आणि प्रकाशसुद्धा हे सूर्यावरच अवलंबून आहेत. तर गुलाबराव महाराज पण तेच सांगतात की प्रकाश आणि अंधार यांचं परस्पर बरं नसतं. म्हणजे जरी वैर असतं, त्यांनी तर वैरच म्हटले, वैर असलं तरी सूर्याच्या ठिकाणी प्रकाशरूप सूर्यच आहे. जे ते म्हणलेलं आहे ना, सूर्याच्या ठाई सूर्याची असे, असं जे त्यांनी रचना केली त्याचा त्यांनी अर्थ असा घेतलेला आहे की सूर्याच्या ठिकाणी प्रकाशरूप सूर्यच आहे. प्रकाश देणारा केवळ सूर्य आहे, या जगात दुसरी कुठलीच गोष्ट नाही प्रकाश देणारी. आणि म्हणून सूर्याच्या ठिकाणी हा सूर्यच आहे, बाकी तमाशी त्याला काही देणं घेणं नाही. आणि साखरे महाराज म्हणतात की प्रकाशाचं आणि अंधकाराचं कधी एके ठिकाणी जुळणारच नाही, जुळायचंच नाही. ते दोघं एकमेकांच्या विरोधी आहेत. परंतु सूर्याच्या बाजूनं पाहिलं तर एक सूर्यच खरा आहे, तिथे प्रकाश आणि अंधकार हे म्हणायला सवडच नाही आहे, तिथे ज्याला आपण म्हणतो चान्सच नाही आहे. सूर्य म्हणलं की प्रकाशच, ओन्ली प्रकाश, फक्त प्रकाश. हे दोन्ही विरुद्ध धर्म त्याच्या सत्तेवरच चालतात. पण त्याची आवश्यकता काय आहे? की सूर्य आहे. मला सांगा, 24 तास जर एखाद वेळेला सूर्य पहिला काय म्हणू आपण अस्ताला गेला नाही आणि 24 तास जर आपल्याला उजेड मिळाला, काय होईल हो? पंचायत होऊन जाईल आपली, कारण आपल्याला रात्री रोज झोपायची सवय आहे. हां, आता ज्यांना जागायला आवडतं त्यांना छान वाटेल. तुम्ही परदेशात बरेच जण जाऊन आलेले असाल, तिकडे तर 15-16 तासाचा दिवस, रात्री 10 वाजेपर्यंत उजेड असायचा. म्हणजे इतका तो दिवस मोठा की खरंच एका दृष्टीनं आपल्याला खूप काही करायची संधी मिळते. किती वाचन व्हायचं, किती अभ्यास व्हायचा, किती फिरून या. आणि अगदीच तिथला सूर्यास्त म्हणजे रात्री 9:30 वाजता वगैरे, तर तो बघत जायला आम्हाला म्हणजे तिथल्या संध्याकाळी इतकी मजा यायची. मागच्या वर्षी या दिवसात तिकडं होतो ना, आलो नंतर गणपतीला बरोबर. तर हे सगळं आहे, हे सगळं सूर्यावर अवलंबून. आणि आपण आत्ताच गणपती स्तोत्र म्हणले, त्वम सूर्यस्तम चंद्रमास्तम, सगळं तोच आहे हो. भगवंत एकच सगळे, हे सगळी रूपं म्हणा किंवा सगळ्या शक्ती, सगळं तेज हे त्या भगवंताकडे आहे. गीर्वाण अनुभवामृतात म्हणतात, तेजसस्तमसश्चैव सदा वैरम परस्परम. छान सोपी रचना केलेली बघा. तेजसस्तमसश्चैव म्हणजे तेज हा च तमस हा च एव, म्हणजे जोर देण्यासाठी या दोन्ही गोष्टीच, त्या दोन्ही गोष्टींमध्येच सदा वैरम परस्परम. किती छान रचना केली, ज्या कोणी केली त्यांनी.
की सतत त्यांच्या दोघांमध्ये हे वैरच असतं, सदा वैरम. परंतु ते उभे सूर्य, परंतु त्या दोन्ही गोष्टी सूर्यरूपेण तिष्ठता. त्या गोष्टी सूर्याला काही माहितीच नाही आहे. तो सूर्य हा सूर्याच्या ठिकाणी सूर्य म्हणूनच सतत असा उभा असतो किंवा जागरूक असतो. मग अभंग अमृता अनुभवमध्ये स्वरूपानंद म्हणतात, प्रकाश अंधार वैरी एका एकमेक. अगदी त्यांची रचना खूप साधी, सरळ, सोपी. संस्कृतची सुद्धा जशी सोपी आहे तशीच. प्रकाश अंधार वैरी एकमेक, सूर्य स्वाभाविक तेजो राशी, सूर्य स्वाभाविक तेजो राशी, तैसे सत्य मिथ्या दोन्ही न होऊन. आता हा परमात्म्यासाठी लागू असा भाग आहे. तो अध्यारूत आहे, तो प्रत्यक्ष ओवीमध्ये नाही आहे. नेहमी शब्दार्थ, वाच्यार्थ, त्याच्या पलीकडे एक लक्षार्थ असतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन व्यंग्यार्थ असतो. काव्यामध्ये या 3 अर्थांचा अभ्यास करायचा असतो. आपण फक्त शब्दार्थाकडे जास्त लक्ष देतो, पण तसं नाही. त्याच्या मागे दडलेला जो अर्थ आहे, अभिप्रेत अर्थ जो आहे, सुचवणारा जो अर्थ आहे, तो आपल्याला समजून घ्यायचा असतो. आणि म्हणून आता स्वरूपानंद म्हणतात, तैसे सत्य मिथ्या दोन्ही न होऊन, आपुला आपण असे जो का, आपुला आपण असे जो का. कोण आहे हा आपुला आपण? परमात्मा. तो कसा आहे? सत्यही नाही आणि मिथ्याही नाही, दोन्ही न होऊन. तो दोन्ही होत नाही. जसा सूर्य तेज आणि तम हे दोन्ही होत नाही, त्याला फक्त तेजच माहिती आहे. तसाच परमात्मा केवळ सत्यच आहे, पण तरीसुद्धा आपल्या दृष्टीनं तो असत्य आहे. दिसत नाही म्हणून आपल्याला असत्य वाटतो. त्याच्या दृष्टीने तो सत्यच आहे, परमसत्य आहे. आणि आपुला आपणच त्याचा तो असा आहे. किती ठिकाणी तीच वर्णनं, दासबोधातही तीच आहेत, ज्ञानेश्वरीत तीच आहेत, अमृतानुभवातही तेच सांगतायत की हा एकमेव अद्वितीय कायम, म्हणजे सगळ्यांच्या पलीकडं आहे तो, किंवा सगळ्यांना सामावून घेऊन सुद्धा सर्वांहून निराळा आहे. डॉक्टर वी कुलकर्णी म्हणतात, अंधार आणि प्रकाश यांचं परस्परांशी पटत नाही. पण सूर्याच्या घरी गेलं, हे त्यांनी छान कल्पना केली. सूर्याच्या घरी गेलं की दोघंही एकत्र होऊन जातात. म्हणजे त्या ठिकाणी द्वैत राहतच नाही. तसं परमात्म्याच्या ठिकाणी सगळं द्वैत संपतं, असं त्यांना अध्यारूत असावं त्यांच्या मनामध्ये. आणि डॉक्टर मानसीताई म्हणतात, सूर्य सूर्याच्या ठिकाणी जसा अबाधित आहे, तेज आणि तमाचं परस्परात सख्य नाही, याच्याशी त्याचं काही देणं घेणं नाही. तुमचं काही चालू दे, तो त्या द्वैतासाठी स्वतःला समाविष्ट करून उरतो. कारण तो परिपूर्ण आहे, निस्संग आहे. तसेच हे सद्गुरूसुद्धा तसेच परमशिवस्वरूप होऊन राहिलेले आहेत, किंवा शिवस्वरूप असे हे निवृत्तीनाथ. ज्ञानदेवांच्या बाबतीत गुरु म्हणजे निवृत्तीनाथ आहे. आणि हे सगळे शैवपंथीयच आहेत. शिवाची जी परंपरा आहे, मागे आपण घेत होतो ती प्रार्थना, पुन्हाही कधीतरी घेऊया. तर अशी ही परंपरा कायम चालू राहिलेली आहे. आणि हे मात्र निस्संग असतात. आता तुम्ही जर दासबोधाचे अभ्यासक असाल तर ती ब्रह्माची 42 विशेषणं लावली. म्हणजे त्याला काहीच नाही. असंग, अची आणि नीची 42 विशेषणं येतात. पुढच्या वेळेला बघा, कधीतरी ऐकाल ते. असा हा आहे. आणि म्हणून जी आपण जी प्रार्थना म्हणतो ना, ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे सगळं आहे, पूर्ण आहे तो. जसा सूर्य पूर्ण प्रकाशाने युक्त आहे, तसा परमात्मा म्हणजे पूर्ण आहे. पूर्णमद हा पूर्णाने भरलेला आहे. पूर्णमिदम हे म्हणजे हे तत्व पूर्णच आहे. आणि पूर्णात पूर्णम उदच्यते, मोठ्या पूर्ण म्हणजे पूर्णातून, पुरणपोळीचं पूर्ण नाही आहे, पूर्णातून पूर्ण काढून घेतलं तरीसुद्धा काय आहे,
पूर्णस्य पूर्णमादाय, त्यातलं पूर्ण काढून घेतलं तरी पूर्णम एव अवशिष्यते. म्हणजे त्यातलं काढून घेणं बिणं गोष्टच नाही आहे, ते पूर्णच आहे, परिपूर्ण आहे. आता सकाळी कुठेतरी वाचलं की एवढं मोठं ब्रह्मांड, ते या परमात्म्यामध्ये, एवढा परमात्मा विशाल आहे किंवा व्यापक आहे, विशाल नाही व्यापक आहे, की ते ब्रह्मांड त्या परमात्म्याच्या दृष्टीनं सागरामध्ये एखादा खसखशीचा दाणा पडला तर काय त्याच्यात भर पडणार आहे, तो काढून घेतला तरी काय फरक पडणार आहे. तसं ते परमात्म्याचं, तसा हा पूर्ण आहे. एवढा व्यापक आहे, एवढा विभू आहे की ते ब्रह्मांड म्हणजे त्याच्या कुठेतरी टोकाला दिसतंय, फक्त टोकात मावलेलं असतं, बाकी सगळा रिताच आहे. म्हणजे इतका पूर्ण आहे, व्यापक आहे. पण आपल्या कल्पनेच्या पलीकडं आहे. जोपर्यंत आपल्याला सगळ्यामध्ये परमात्मा दिसत नाही, जोपर्यंत आपण तशी सवय करत नाही, म्हणजे तशी बुद्धी ठेवत नाही, कारण अजूनही द्वैताची बुद्धी क्षणोक्षणी आपली अशी डोकावत असते. मंदिरांमध्ये गेलं तरी मंदिरांमध्ये आपण भेद बघतो, हा अमका देव, तो तमका देव, त्याचं रूप असं असं, हे सगळ्यांमध्ये हे परमतत्व आहे भरून राहिलेलं. एवढं जर आपल्याला समजलं तर हळूहळू हळूहळू आपलीसुद्धा वाट त्या म्हणजे आपलं जे परमध्येय जे आहे, मोक्ष आहे, निश्रेयस आहे, हे प्राप्त करण्याकडं होऊ शकतं. असं ही 59वी, आता 60वी घ्यायची असं ठरलेलं होतं. बघा आता पुढे, एक म्हणता भेदे, एक म्हणता भेदे, ते की नानात्वे नांदे, ते की नानात्वे नांदे, विरुद्धे आपण या विरुद्धे होतील काही. आता जे आपण म्हणतो एक म्हणता भेदे, एक म्हणता भेदे, ते की नानात्वे नांदे, विरुद्धे आपण या विरुद्धे होतील काही. आता वास्तविक आपण त्याला काय म्हणतो, एक म्हणता. एक म्हणता भेदे, आपण एक म्हणत असतो आणि तेच भेदे म्हणजे नानात्वानं किंवा भेदानी. पुढं म्हणलेलं आहे की ते नानात्वे नांदे, म्हणजे ते नानात्वाने भासतं. आत्ताच म्हणलं तसं एकमेव अद्वितीय सारखं म्हणलं जातं त्याच्यावर, पण त्याच्या ठिकाणी नानात्व दिसते, कारण त्यानं हा जो सृष्टीचा सगळा पसारा आहे हा दृश्य स्वरूपातला क्षणभरासाठी किंवा त्याची जी काय असेल अवधी तेवढ्यासाठी तो आपल्याला दिसतो किंवा तो व्यक्त करतो. तर हे नानात्वानं त्याचं रूप भासतं आपल्याला, खरा तो एकच आहे. आणि पुढं म्हणले विरुद्धे आपण या विरुद्ध. मग विरुद्ध असणाऱ्या वस्तू आपल्या विरुद्ध कधी होतील का? तो जर परिपूर्ण आहे तर या नानात्वानं दिसणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या नाशवंत आहेत, क्षणभंगूर आहेत. जे जे म्हणून म्हणलं ना, यदृष्टम तद नष्टम, जे जे दिसतं ते ते सगळं नष्ट होणारं असतं. म्हणून याच्या विरुद्ध सगळ्या विरुद्धे आपण या विरुद्धे होतील काही. तर विरुद्ध असणाऱ्या वस्तू स्वतःच्या विरुद्ध कधी होतील का? म्हणजे आता असं त्याला एक उदाहरण देत आहेत की जसं एक आकडा आणि 2 आकडा यांचा अज्ञानाला विरोध वाटतो. 1 आणि 2 कधी जुळणार नाहीत, पण शहाणा माणूस काय पाहतो, त्याच्यामध्ये एकत्व पाहतो, एकात एकच पाहतो. आणि 2 आकड्यातही कसं आहे की एकात एक मिसळून तो 2 झालेला आहे. म्हणजे तिथं सुद्धा तो भिन्नत्व ज्ञानी मनुष्य असेल तो पाहणार नाही. 2 आकडा म्हणजे एकाचाच 2दा उच्चार समजतो, त्याप्रमाणे 2 आकड्यातही एक आकडाच पाहतो. जो खरा ज्ञानी आहे त्याला कुठंच भिन्नता, कुठंच भेद, कुठंच द्वंद्व दिसत नाही. म्हणून शहाण्याला 1 आकडा आणि 2 आकडा याचा विरोध वाटत नाही. अज्ञानाला मात्र ही दृष्टी नसते आणि त्यामुळं तो सगळ्याला भिन्नता, भेदभाव, सगळ्या गोष्टी एकमेकाहून निराळ्या आहेत. निराळ्या गोष्टींचं वर्णन करणारे अगदी काही पट्टाईत असतात. घरातल्या सुद्धा 5 माणसं असतील, पूर्वी 10 असायची, 15 असायची, पण सगळी एकमेकांना एकमेळी काय म्हणतात ना, असे छान गुण्यागोविंदानं राहायचे. त्यांच्यामध्ये फारसे वादविवाद किंवा असं नसायचं.
पण जो ज्ञानी मनुष्य आहे तो एकमेकाला समजून घेणारा असतो. आणि श्रीगुरू तसेच आहेत की आत्म्याचं बहुभवन किंवा अनेकत्व होणं हा केवळ तादात्म्यामुळं होतं. म्हणजे एकमेकांबरोबर राहिल्यामुळं हे अनेकत्व दिसतं. पण खरा तो एकच आहे. एकोहम बहुश्याम हे वाक्य तर आता खूप जणांनी खूपदा ऐकलेलं. खरा तो एकच आहे. एक वाऱ्याची झुळूक आली आणि सगळं हे बदलून गेलं. इतकं छान वर्णन करतात की त्याच्या एकपणात कधीही बिघाड होत नाही. खरा तो एकच आहे. एकत्वानीच सगळं, एकत्व असताना सुद्धा नानात्व त्या ठिकाणी भासत असतं. म्हणजे एकपणा आणि दोनपणा हा अज्ञानामुळं दिसत असतो. एकपणाच्या विरुद्ध एकपणाच कधी असणार आहे का? नसणार. एकपणाच्या विरुद्ध नाहीच काही, तो एकपणाच आहे. म्हणजे द्वैताद्वैत वस्तू ह्या एकच आहेत. द्वैत जिथं जिथं आहे तिथं सुद्धा मूळ ते एकत्वच नांदत आहे, एकत्वच आहे. हा शब्दांचा भेद आहे, फक्त शब्दांचा भेद आहे. तसा चैतन्याचा आणि जडाचा विरोध आहे. आपण ज्या गोष्टी पाहतोय त्या सगळ्या जड वस्तू पाहतो, पण पाहणारा जीवात्मा चेतन आहे आणि पाहिली जाणारी वस्तू जड आहे. मग चेतन जडाच्या विरोधी, जड चेतनाच्या विरोधी वाटतं. म्हणजे चैतन्याच्या विरोधी जड आहे, जडत्व आहे, ते विरोधी वाटतं आपल्याला. पण जडाचा जडभाव जाऊन तिथं सुद्धा चेतनत्व. आता त्याच्यावर इतकं सुंदर आज ऐकलंय बघा मी किंवा वाचलंय की जे ज्ञानी आहेत, ज्ञानदेवांसारखे संत आहेत, त्यांना जडमध्ये सुद्धा चैतन्यत्व दिसतं. आणि हाही विषय आपण मागेही आलेला आहे, कधी कधी याच्यामध्ये पण आला आहे किंवा या गुरूंच्या अगोदरच्या ओव्यामध्ये आला आहे की त्यांच्या दृष्टीनं भेद काहीच नाही. जडही सारखंच आहे आणि चेतनही सारखंच आहे. त्याच्यासाठी एक छान मला असं वाटतंय, म्हणजे की आपल्याकडे लहानपणी मी ते उदाहरण नेहमी सांगते की आता ह्या सगळ्या वस्तू आहेत घरात. किती वस्तू असतात, भांडी असतात, मुलांची खेळणी असतात, आपण नवनवीन वस्तू खरेदी करतो, तशा ह्या जडच आहेत ना. त्याच्यामध्ये काही चैतन्यत्व नाही आहे, चैतन्य नाही आहे. पण आपण त्याला इतके मोल देऊन, इतके पैसे देऊन सगळ्या विकत घेत असतो. आता घरामध्ये अशा वस्तू कधी कधी काही पडलेल्या असायच्या, खेळणी पडलेली असतील, कुणाचं काही सामान पडलेलं असेल आणि आपण जाता जाता घाईघाईमध्ये त्याला ओलांडून जायचं किंवा त्याला चुकून नकळत धक्का लागायचा, पाय लागायचा. तर आपली मोठी माणसं, आई वडील, आजी आजोबा हे त्यावेळेला सांगायचे, तुझ्या पायाने त्याला धक्का लागला तर त्याला पहिला नमस्कार कर. म्हणजे जडामध्ये चैतन्यत्व पाहणं हे आपल्या मोठ्या माणसांना सुद्धा माहिती होतं, म्हणून त्याला नमस्कार करायचा. किंवा मला दुसरी एक आत्ता सहज आठवलं म्हणून की भांड्याला भांडं लागणं म्हणायचे. चुकून भांडी ठेवताना किंवा खाली ठेवलेली असतील असंच जाताना धक्का लागला आणि त्या भांड्याचा नाद होतो, एकमेकाला ती घासली जातात आणि आवाज येतो. तर काय म्हणायचे, पहिला तो नाद थांबवायचा. म्हणजे ते भांडण कुणाचं होऊ द्यायचं नाही, त्या जडवस्तूंचं सुद्धा. एकदम मला ह्या गोष्टी आठवायला लागल्या आता की म्हणजे आपल्याकडं जे खरे ज्ञानी लोक आहेत ते जडत्वात सुद्धा चैतन्य किंवा चेतनत्व पाहतात. ज्ञानदेवांनी काय केलं हो, त्या चालविली भिंती मृत्तिकेची, चालविली भिंती मृत्तिकेची, ऐकी नाही, ती एवढी जड भिंत, त्याच्यावर बसलेत आणि चैतन्य आलं तिच्यामध्ये. चल म्हणले की ती चालत आली त्या चांगदेवाला भेटायला. म्हणजेच जड हे नाहीच आहे. जड त्या परमात्म्याच्या दृष्टीनं किंवा ज्ञानाच्या दृष्टीनं सगळं चैतन्यच आहे, चैतन्यत्वच आहे. म्हणून चेतनच चेतनाच्या विरुद्ध कधी वागेल का? ते नानात्व कधी मानेल का? असं कधी होणं शक्य आहे का? नाही होणार. आपण काळा बघा, आता रंगाचं मला आत्ता आठवलं एकदम की रंग आपण 7 रंग, ताना पिही निपाजा असं शॉर्ट फॉर्ममध्ये तेव्हा शिकलो होतो. ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारिंगी, पी म्हणजे पिवळा,
ही म्हणजे हिरवा, तानापी ही निपाजा, पुन्हा नी म्हणजे निळा, जा म्हणजे जांभळा, तानापी ही निपाजा किंवा जा म्हणजे जा. पण त्या 7 रंगांचं जेव्हा चक्र बनवतात आणि तेव्हा ते जेव्हा असं हलवलं जायचं, हा एक प्रयोग असायचा लहानपणी, त्याच्यातून शेवटी काय निघतं हो, सप्तरंगातनं एकच पांढरा रंग दिसतो. म्हणजे नानात्व असून सुद्धा त्या ठिकाणी एकत्वच आहे. हे व्यवहारातल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आपण शिकलेले आहोत किंवा अनुभवत असतो. मग इथे जर ज्ञानदेव म्हणत असतील की एक म्हणता भेदे ते की नानात्वे नांदे, विरुद्धे आपण या विरुद्धे होतील काही, तर ते असे विरुद्ध होतील का? होतील काही नाही होणार. त्यांच्या दृष्टीनं हे नानात्व नाहीच आहे, हे वेगळे पण नाहीच आहे. आता त्याच्यावर हे काय म्हणतात बघूया. गिरवाण अनुभवामध्ये यदेकं भण्यते तच्च भिन्नं नानेव नन्दति, यदेकं भण्यते तच्च भिन्नं नानेव नन्दति, परस्परं विरुद्धं यत् विरुद्धं तन्न चात्मनः, विरुद्धं च न चात्मनः न च आत्मनः. त्या आत्म्याच्या ठिकाणी, परमात्म्याच्या ठिकाणी हे विरुद्धत्व नाहीच. जे एक भण्यते म्हणजे म्हणलं जातं, तच्च भिन्नम न एव आनंद, ते नानेव, ते वेगळं वेगळं नाहीच आहे. एक म्हणता भेदे ते का नानात्वे नांदे, विरुद्धे आपण या विरुद्धे होतील काही. त्यामुळे हे परस्पर विरुद्ध होतील का हो, प्रश्न विचारलेला, होतील काही, तो होणार नाही. एक अद्वितीय अभंगामध्ये काय म्हणतो, एक अद्वितीय ऐसे ही वर्णन, एक अद्वितीय ऐसे ही वर्णन, सापेक्ष म्हणून थिटे जेथे, सापेक्ष म्हणून थिटे जेथे, थिटे म्हणजे कमी पडतं, तेथे नानात्वाची कोठोनीती मात, तेथे नानात्वाची कोठोनीती मात, भेदाभेदातीत स्वभावे जो, भेदाभेदातीत स्वभावे जो, तमासीच जेथे चिन्मयता येते. आत्ता सांगितलं तसं अंधारामध्ये सुद्धा चिन्मयता आहे, चैतन्य आहे. विरोधासी तेथे ठाव कैचा. मग विरोध कशाला घ्यायचा आहे, सगळ्यामध्ये एकत्व नांदतं, एक परमतत्व असतं, सच्चित आनंद स्वरूप असतं. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तमासीचं जेथे चिन्मयता येते, विरोधासी तेथे ठाव कैसा. तिथं विरोधाला कसा ठाव असेल हो, नाही ठाव राहणार. आपण हे एकत्व समजून घेऊयात, एकत्वाचाच अभ्यास करूयात आणि एकत्वच पाहूयात. एवढी दृष्टी जरी आपल्याला अनुभवामृतातून अनुभव आला की मी कधीच कोणाला भिन्न पाहणार नाही, कोणाला मध्येच द्वैत पाहणार नाही, सगळ्यांमध्ये एकत्व पाहणार. अगदी सोप्या भाषेत सांगितलेलं आहे बघा. त्याप्रमाणेच हे एक म्हटलं तर भेदच भेद आहे आणि तो विविधतेनं नांदत आहे. विरुद्ध गोष्टी स्वतःच्या विरुद्ध कधी होतील काय. साकार, सगुण, शांत असं विश्व म्हटलं तरी तोच ते असल्यामुळं विरुद्धता कशात आली. बहुश्याम, मी एकटा आहे आणि अनेक रूपात नटलो, असं वेदवचन, तेच मी सांगितलं होतं आता. आणि नेह नानास्ति किंचन, इथं विविधता मुळीच नाही, सगळ्यामध्ये एकताच आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचं नेहमी वैशिष्ट्य आम्ही समजावून द्यायचो, विविधतेत एकता. नाना धर्म, नाना पंथ, नाना सगळी आचरण पद्धती, वेशभूषा, अन्न, बघा ना. पण आता काय झालं आहे, कुठल्याही हॉटेलमध्ये जा, मोठमोठ्या ह्याच्यामध्ये जा, साऊथ इंडियन पाहिजे का नॉर्थ पाहिजे का अमकं पाहिजे, म्हणजे पुन्हा सगळीकडचं सगळं आपल्याला इथे बसून मिळतं. महाराष्ट्राची पुरणपोळी परदेशातही मिळते. काय तिथे तर भाव असतो आणि किती कौतुकानं लोक ती पुरणपोळी तिथे बाहेर जाऊन खातात. कारण हे नानात्व असलं तरी मुळात ते एकत्व आहे. आणि ही वचनं जी विरुद्ध आहेत ती खरी विरुद्ध आहेत का, म्हणजे ती विरुद्ध नाहीत. ती नानात्व जरी दिसत असलं तरी त्या ठिकाणी आपण
एकत्वच पाहायचं, एकत्वच अनुभवायचं. माझ्यामध्ये भिन्नताही नाही असं परमात्म्याच्या ठिकाणाहून आपल्याला जे काही ज्ञान मिळतं आहे किंवा परमात्मा जे दाखवतो आहे की एकोहम, मी एकटाच आहे, त्यामध्ये भिन्नता कधीच नाही. आता एक मानसिकताई काय म्हणतात बघा, ज्याला एक म्हणायचं ते अनेकत्वात भेदानं नांदताना दिसतं. हे कसं काय, तर ती त्या एकल परमशिव सद्गुरूची लीला आहे. तो क्षणासाठी हे सगळं निर्माण करतो, त्याची स्वेच्छा आहे. एक असून बहु होण्याचं त्याचं स्वप्न आहे, पण एक खरं की तो आभास आहे. वरवरचं द्वैत त्याच्या एकमेव अंगावरच भासमान होते आणि तो खेळतोय. लीलया, लीलया म्हणलं त्या दिवशी सांगितलं होतं, लीलवत्तू काय बरं, म्हणजे क्रीडा म्हणूनच तो हे करतोय. लोकवत्तू लीला कैवल्यम, लोकांसाठी हे सगळं त्यानं लीला दाखवलेली. म्हणून ज्याच्या इच्छेनं विरुद्ध तत्व एकत्रित येतात ती परस्पर विरोधी कशी असते. आपण बघा पूर्वी म्हणायचो की एका मातापित्याच्या पोटी किंवा एका मातेच्या पोटी जरी अनेक मुलं आली असतील तरी त्यांच्यात सुद्धा भेद मानायचा नाही, कारण त्यांची माता एकच आहे, पिता एकच आहे. ही एकत्वानं त्याच्याच घरी पाहुणचार घेतात. जरी ही विरुद्ध तत्व एकत्र नांदतात, परस्पर विरोधी ती कशी होतील, तर ती एकत्वानंच नांदतात, एकत्वानंच पाहुणचार घेतात. अशी ही 60वी ओवी झालेली आहे. आता मगाशी त्या जयश्रीताई विचारत होत्या, मी त्यांना सांगितलं होतं समजा हवं असेल तर पारायणाची पद्धत तुम्हाला थोड्या वेळाने पुस्तकातली मी पाठवून देईन, ज्यांना इथे बसून काही करायचं आहे चिंतन. कारण आता हे पितृपंधरवडाच चालू आहे, बाकीचं काही फारसं धार्मिक करायचं नसतं, वेळ भरपूर असतो. गणपती चळेल, गणपती नवरात्रात पुन्हा नवरात्राची आराधना, तर त्यानिमित्तानं तुमची ही पारायण होऊन जाईल. आमचं तिकडे होईल, तुमचं इकडे होईल. इच्छा असेल, जमेल, सवड होईल, जसं होईल तसं करा. आणि अमृतानुभव चांगदेव 65 ही पण वाचत राहा. आता या 60 ओव्या झाल्या, पहिल्या जवळजवळ तशाच होत्या. म्हणजे रोज तुम्हाला एकेकाचं पारायण केलं तरीसुद्धा चालणार आहे, किंवा ज्ञानेश्वरीचंही पारायण करा आणि त्याच्या जोडीला ह्या 5-5, 10-10 ओव्या म्हणत राहा. 7 दिवसात सगळं छान होऊन जाईल. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयःवचाल्पं विषयः विपदां दात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपा प्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. ते शार्दूल विक्रीडीची एकदा चाल शेवटच्या श्लोकाची लक्षात घ्या. ज्ञानेशोनुभवामृतं व्यर्चयच् ज्ञानेश्वरं पूजये
ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीतानमो ज्ञानिने ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं ज्ञानेश्वरस्याद्भुतं ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो ज्ञानेश्वरत्वं कृती ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सुरुवातीला तुम्हा श्रोत्यांचे वंदन राहिले. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्व श्रोत्यांना कृतज्ञतापूर्वक हृदयस्थ आत्मा परमात्म्याला वंदन करते आणि आजच्या वाणीला विराम देते. आता 17 तारखेला शक्यतो आम्ही येऊ. 17पासून आपला पुन्हा वर्ग सुरू होईल. पुन्हा शक्यतो पाठवली जाईल लिंक. नाही तर 17 तारीख लक्षात ठेवा. काही अडचण असेल तर मी कळवीन नक्की. उद्या नाही आहे ना? उद्या नाही. आता उद्यापासून आम्ही प्रवासातच.